नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 मार्च 2024 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। नमस्कार। अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है। ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ। और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है। अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का ब्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली। देशात 7 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान घेतलं जाणार आहे। 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत 7 टप्प्यात मतदान येण्यात असून 4 जूनला मतमोजणी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं। तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय पक्षांना आवाहनही केलं आहे। दुश्मनी जमकर करे लेकिन कभी हम मिले तो शर्मिंदा ना होना पडे अशा शब्दात सांगून काही सूचनाही केल्या। याशिवाय महाराष्ट्रासह देशात 26 जागांवर विधानसभा पोटनिवडणुकीची ही घोषणा त्यांनी केली। अकोला येथे 26 एप्रिल रोजी मतदान घेतलं जाणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेसाठी 5 टप्प्यात मतदान होणार असून अमरावतीमध्ये 26 एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून केली। या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू झाली आहे। देशात 7 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला घेतलं जाणार आहे। अमरावतीमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे। याबाबतची अधिसूचना 28 मार्चला जारी केली जाईल। अमरावतीमध्ये नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल असून 5 एप्रिलला अर्जाची छाननी केली जाईल। 8 एप्रिलपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात। 26 एप्रिल रोजी मतदान तर 4 जूनला मतमोजणी केली जाईल। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 12 राज्यात घेतलं जाईल। चौथा टप्पा 13 मे, 5वा टप्पा 20 मे, 6वा टप्पा 25 मे तर 7व्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होऊन 4 जूनला मतमोजणी केली जाईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली। याशिवाय विधानसभेच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा त्यांनी केली। अकोला येथे 26 एप्रिल रोजी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे। अकोल्याचे भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होते आहे। 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होतील। निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्षांना देखील सूचना केल्या। प्रचारात वैयक्तिक टीका करू नये, द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करू नये, लहान मुलांचा वापर प्रचारात करू नये, गैरव्यवहाराला स्थान देऊ नये, अशा सूचना केल्या। मतदारांच्या संख्येबाबत माहिती देऊन पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदाराचं प्रमाण अधिक असल्याचं ते म्हणाले।
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे। यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे। जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी विजिल ॲपवर तक्रार नोंदवावी असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। आणि तुम्ही लोकांना माहिती पडलंच असेल की आपल्या ठिकाणी 26 एप्रिलला इलेक्शन होणार आहे, पोलिंग होणार आहे आणि 4 जूनला काउंटिंग आहे। आता आजपासून MCC लागलेली आहे। त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेतली होती। त्यांना सूचना दिली की 24 तासात गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सगळे प्रकारचे जे पोस्टर, बॅनर किंवा पेंटिंग्स कोणत्याही प्रकारची आहे पॉलिटिकल गव्हर्नमेंटचे रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट ते सगळे काढण्याची सूचनासुद्धा सर्वांना दिलेली आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 24,16,345 वोटर्स आहे आणि 2,672 पोलिंग बूथ्स आहे। आता ह्या प्रकारची बाकीचे डिटेल्स हैं ते सर्वांना सर्क्युलेट केली जाणार आहे। हे थोडक्यात ओव्हरऑल इन्फॉर्मेशन होती। याप्रमाणे बाकी इतर किती मशीन्स उपलब्ध हैं, किती आपले सेक्टर ऑफिसर्स हैं और किती आपली टीम्स उपलब्ध हैं FST, SST आणि VSTची, ते सगळी डिटेल्स तुम्हाला न्यूमेरिकल फिगर्स दिले जाणार आहे, सर्क्युलेट केली जाणार आहे। आता मी फक्त ओव्हरऑल जे ब्रीफ आहे ते सांगतो आपण काय काय केलं आहे आणि पुढे काय करणार आहे। तो पहिला विषय तो MCC आता आजपासून लागलेली आहे। तो MCCचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहे, जसं पोस्टर, बॅनर काढणे आणि सगळं काढणे। या व्यतिरिक्त आता कालच आपल्याकडे बॉर्डर मीटिंगसुद्धा घेण्यात आली होती, जे MPचे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स होते आणि आपली एक कंबाईंड मीटिंग झाली होती। त्याच्यात डिस्कशन झाला की बॉर्डरच्या ठिकाणी किती चेकपोस्ट असले पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा आपला कॉर्डिनेशन राहणार आहे, कारण की MP आणि महाराष्ट्रामध्ये स्मूथ व्हेकल फ्लो असतं आणि एक्साइज, RTO आणि पोलीसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे चेकपोस्ट आहे। एकंदरीत 8 चेकपोस्ट आहे बॉर्डर एरियामध्ये। धारणीमध्ये 3 आहे, चिखलदरामध्ये 1 आहे, अचलपूरमध्ये 1 आहे आणि मोर्शीमध्ये 3 आहे। तो त्या संदर्भात सुद्धा आपला कोऑर्डिनेशन झाला होता आणि कोणत्या प्रकारे आपण इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणार आहे त्यावर सुद्धा खूप चर्चा झाली आणि डिस्कशन करून आपण पूर्ण एक प्लॅनिंग केलेली आहे। आता या व्यतिरिक्त आपल्या ठिकाणी आपले जिल्ह्यामध्ये जवळपास 15,985 दिव्यांग वोटर्स आहे आणि 85+ वोटर्स 39,926 आहे। हे लोकांसाठी होम वोटिंगची सुद्धा संधी उपलब्ध राहणार आहे। हे ऑपॉर्च्युनिटी आहे, ऐसा नाही आहे की यांच्यासाठी फक्त हेच एक ऑप्शन राहणार आहे। इलेक्शन कमिशनची ऐसी तयारी आहे की हे लोकसुद्धा पोलिंग स्टेशनमध्ये आले पाहिजे आणि पोलिंग स्टेशनमध्ये येऊन यांना मतदान केला पाहिजे। लेकिन जर ह्यांना असं वाटते की यांची अशी परिस्थिती आहे की हे म्हणजे पोलिंग स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही आहे, तर ह्यांना 12D फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तेव्हा यांना होम वोटिंगसाठी सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे। आता आपले जिल्ह्यामध्ये SST, VST आणि FST टीमसुद्धा नेमण्यात आलेली आहे। एकूण आपल्या जिल्ह्यात 77 FST टीम्स आहे, 97 SST आहे, VST 37 आहे आणि VVT 8 टीम्स आहे। तो हे सगळे टीम गठीत करण्याचे उद्देश हेच असतात की कुठेही MCCचं व्हायोलेशन होत आहे किंवा जे पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल कॅन्डिडेट मार्फत जे काही एक्सपेंडिचर होत आहे ते मॉनिटर करणे, जेव्हा त्यांची रॅलीज असतात, जेव्हा त्यांचे कार्यक्रम असतात, ते सगळी आपली VST टीममार्फत व्हिडिओग्राफी केली जातात आणि त्याच्यात किती एक्सपेंडिचर होत आहे त्यांच्या मार्फत ते सुद्धा त्याच्यासुद्धा एक आपल्याकडे प्रूफ ठेवला जातात। आणि ह्या व्यतिरिक्त आता जर कोणतेही नागरिकने ह्या संदर्भात MCC संदर्भात किंवा एक्सपेंडिचर संदर्भात किंवा कोणतेही व्हायोलेशन संदर्भात कोणत्याही प्रकारची जर तक्रार करायची आहे तो इलेक्शन कमिशनने सी विजिलची एक ॲप उपलब्ध करून दिली आहे। आता ह्या ॲपमध्ये कोणतेही नागरिक तक्रार करू शकतात, कंप्लेंट रेज करू शकतात आणि हे कंप्लेंट आपल्या ठिकाणी मॉनिटर होतात जिल्हा स्तरावर सुद्धा आणि त्याच्यानंतर AC स्तरावर सुद्धा हे मॉनिटर केलं जातात। तर कोणतेही नागरिकने जर तक्रार केली तर त्या तक्रारावर
हे टीम्स FST SST आणि बाकी जे आपले टीम्स असतात ते सगळे कारवाई करणार आहे. और ह्यासाठी आपले जिल्हा स्तरावर एक कंट्रोल रूमसुद्धा तयार करण्यात आलेला आहे. त्या कंट्रोल रूममार्फत सगळं मॉनिटरिंग केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये कुठे कोणती तक्रार होते, कुठे कोणती रॅली होत आहे, कुठे कोणतंही व्हायोलेशन होत आहे MCCच्या, आणि त्याचंसुद्धा निवारण कसे करायचं आहे त्याची मॉनिटरिंग इथून केली जाणार आहे. आणि जे नॉमिनेशन कॅन्डिडेट असतात, कॅन्डिडेट्सला बऱ्याच प्रकारची परवानगी घ्यावा लागतात रॅली संदर्भात किंवा व्हेकल संदर्भात. तो ते सोयीस्कर करण्यासाठी सुद्धा कमिशनने सिंगल विंडो ॲप्लिकेशन स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यात ऑनलाईन ते अर्ज करू शकतात किंवा एकच ठिकाणी त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता आहे. ते अर्ज आमच्या स्तरावर सुद्धा केली जाऊ शकते आणि AROच्या स्तरावर सुद्धा ऑप्शन आहे करण्याचा. त्याच्यानंतर त्यांना इतर सगळे विभागाकडून NOC घेण्याची आवश्यकता नाही. इथूनच सगळे विभागाला फॉरवर्ड केली जाणार आहे आणि सिंगल विंडोमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची NOC घेतली जाणार आहे. तो बेसिकली हे ॲप्लिकेशन नॉमिनेशन कॅन्डिडेटला परमिशन घेण्यात सोपा करण्यासाठी देण्यात आलेली आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये ज्या पोलिंग लोकेशनवर, ज्या ठिकाणी, ज्या एरियाजमध्ये कमी वोटिंग झाली होती, तसे लो वोटर टर्नआउट पोलिंग स्टेशनसुद्धा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे. आणि त्या ठिकाणी आता वोटिंग पर्सेंटेज कसे वाढवायचे आहे, लोकांना कसे मोटिवेट करायचे आहे वोटिंगसाठी, त्याचा एक सविस्तर स्वीप प्लान तयार करण्यात आलेला आहे. स्वीप प्लानचे नोडल ऑफिसर आहे ते जिल्हा परिषदची टीम आहे. COची अंडर बरेच टीम तयार केलेली आहे आणि ॲडिशनल CO आणि डिप्टी CO ICDS त्याची पूर्ण प्लॅनिंग करत आहे. तो स्वीपची बरेच ॲक्टिव्हिटी आता आपल्या जिल्ह्यातसुद्धा घेतली जाणार आहे. या व्यतिरिक्त आता आपल्या ठिकाणी भरपूर मॅनपॉवरची सुद्धा नोंदणी करण्यात आलेली आहे. आता पुढच्या आठवड्यात आपले सगळे मॅनपॉवरची ट्रेनिंगसुद्धा अरेंज केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी 23-24 तारखेमध्ये ही ट्रेनिंग घेतली जाणार आहे आणि त्याचे पूर्वी रँडमायझेशन केलं जाणार आहे. त्याच्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतली जाणार आहे. आता आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेण्यात आली होती आणि त्यांना MCCबद्दल सूचना देण्यात आली. आता हे प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतापर्यंतसुद्धा ही सूचना गेली पाहिजे म्हणून हे प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे. याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीजची सुद्धा एक मीटिंग घेण्यात आली, ज्याच्यात त्यांनासुद्धा MCCचे सगळे गाईडलाईन्सची सूचना दिली जाणार आहे. आणि याच्यानंतर सोमवारपासून लॉ ऑर्डर संदर्भात मीटिंग घेतली जाणार आहे. त्याच्यात आपल्या जिल्ह्यात कसे लॉ ऑर्डरचा कंट्रोल केला जाणार आहे आणि त्या संदर्भातसुद्धा ARO, तहसीलदार आणि ठाणेदारांनासुद्धा सगळी सूचना दिली जाणार आहे. यानंतर जे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हातीपुरतं मी सांगू शकतो की आर्म्स लायसन्सबद्दल 144 आम्ही इश्यू करणार आहे. प्रोहिबिशन आहे सर्व आर्म्स घेऊन फिरण्यासाठी, त्याबद्दल नोटिफिकेशन येईल. त्यासोबतच जे लायसन्स्ड आर्म्स आहेत ते सर्व जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्यांना कोणाला एक्झेम्पशन आहे नियमाप्रमाणे, जसे बँकचे असतील किंवा इतर काही शासकीय संस्थाने ज्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलेलं आहे, ते त्याच्या व्यतिरिक्त जे कुठल्याही राजकीय पार्टीचे नाहीत किंवा अराजकीय व्यक्ती आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी एक्झेम्पशन घेतलं पाहिजे. त्या एक्झेम्पशनसाठी एक कमिटी जी आहे आयुक्तालय स्तरावर जे स्थापना करण्यात येईल आणि त्यांना तर आवश्यकता असेल तर एक्झेम्पशन देण्यात येईल. अन्यथा सर्वांचे आर्म्स जे लायसन्स आर्म्स हे डिपॉझिट करण्यात येईल. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुलीच्या नवीन अद्ययावत प्रणालीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आला. अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व मालमत्तांचं अद्ययावत सर्वेक्षण व पुन्हा कर मूल्यांकन करून सर्व मालमत्तांची नव्याने कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महानगरपालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. महानगरपालिकेतील मालमत्ता कराचं संपूर्ण वसुलीचं संगणकीकरण पूर्ण होऊन वसुली देखील ऑनलाईन पद्धतीने व्हावी, याकरता कर विभागातील लिपिकांना स्मार्ट पॉस मशीन अद्ययावत संगणक आज्ञावली इन्स्टॉल करून प्रशिक्षण देण्यात आलं. माननीय आयुक्तांच्या हस्ते मार्गदर्शनानंतर या मशीन सुपूर्द करण्यात आल्या. महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुलीच्या नवीन अद्ययावत प्रणालीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे घेण्यात आला. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख,
मूल्य निर्धारक निकर संकलन अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, स्थापत्य कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, स्थापत्य कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, संचालक श्री अमोल डोईफुडे व तज्ज्ञ कर्मचारी जगदीश दिवे, रणवीर गावंडे, सूरज सावळकर, राम ठाकरे आदी उपस्थित होते। या प्रशिक्षणात महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले की महानगरपालिकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारचे खालीलप्रमाणे सूट दिल्या जातील। सर्व मालमत्ता व धारकांना आता कराचा भरणा करता येणार। ऑनलाईन महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून देखील कर भरणा प्रणाली कार्यान्वित। दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कराचा भरणा केल्यास संपूर्ण करावर शास्ती अभय योजना लागू, शास्ती होणार माफ। चालू कराचा संपूर्ण भरणा केल्यास देखील मिळणार 10% भरघोस सूट। मालमत्ता कर वसुली लिपिकांकडे अत्यंत आधुनिक स्मार्ट कॉस्ट वसुली मशीन कार्यान्वित। आता UPI, QR कोड तथा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व धनादेश व DD सोबतच रोखीने देखील करता येणार कर भरणा। अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व मालमत्तांचे अद्ययावत सर्वेक्षण व पुन्हा कर मूल्यांकन करून सर्व मालमत्तांची नव्याने कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते मनपा कर्मचाऱ्यांना स्मार्ट पॉस मशीनचे वाटप करण्यात आले व प्रशिक्षण देण्यात आलं। अमरावतीकरांना नमस्कार। आज जी बैठक घेत आहे ती मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भामध्ये घेत आहे। यावर्षी मालमत्ता कराचं रिव्हिजन झालेलं आहे आणि मालमत्ता कराची वसुली सुरू केलेली आहे। वसुली सुरू करत असताना IT टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या दृष्टीनं HDFC बँक व स्थापत्य संस्था यामार्फत आम्ही मालमत्ता कराचं जे आम्ही सर्वेक्षण करून मालमत्ता पूर्ण बिल वाटप सुरू केलेले आहे। आणि बिल वाटप सुरू करत असताना यापूर्वी सर्व कलेक्शन हे ऑफलाईन होते, ऑनलाईन पद्धतीचं यापूर्वी जे बिल भरणं होतं ते नव्हतं। यावर्षी आम्ही ऑनलाईन पद्धतीने बिल भरणं सुरू केलेलं आहे। पावती पुस्तकाच्या ऐवजी पॉश मशीनचा वापर करत आहोत। त्या ठिकाणीच आपला पावती बिल भरल्याचं आणि आपल्याला पावती त्या ठिकाणीच आपल्या घरोघरी जागेवरच मिळणार आहे। या पॉश मशीनचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त नागरिकांच्या घरोघर जाऊन टॅक्स भरणा करून घेणार आहोत। यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं होतं। त्यामुळे आजची ही जी ट्रेनिंग ठेवलेली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची, ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन पद्धतीने पॉश मशीनचा वापर करून ट्रेनिंग घेण्यासाठी ट्रेनिंग ठेवलेली आहे। नागरिकांना विनंती आणि आवाहन करण्यात येत आहे की मालमत्ता कराचा जास्तीत जास्त भरणा करावा, जेणेकरून महापालिकेला आपल्या सेवा व सुविधा व विकासाची काम करण्यासाठी मदत होईल। धन्यवाद। सर, एकूण किती कर्मचाऱ्यांना मशीन वाटप करण्यात आलेले आहेत आज? एकूण 85 कर्मचाऱ्यांना या पॉश मशीन वाटप करण्यात आलेलं आहे। टॅक्ससाठी 85 कर्मचारी हे आमचे वसुली करणार आहेत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। शुक्रवारी सायंकाळी शहराच्या प्रमुख चौकात अमरावतीकर शीर्षकाखाली बॅनर लावण्यात आले, त्यावरून रणकंदन माजला। या संदर्भात युवा स्वाभिमानतर्फे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी बॅनर छापलेल्या व्यक्तीला अटक केली व चौकात लावलेले बॅनर काढून जप्त केले। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। शुक्रवारी सायंकाळी शहराच्या राजकमल चौकात, राजापेठ, इरविन चौकात मी अमरावतीकर या नावाने बॅनर लावण्यात आले। या बॅनरमुळे काही मिनिटेच खळबळ उडाली। त्यामुळे या बॅनरवरून उडालेली खळबळ पाहता खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस स्टेशन जाऊन रीतसर तक्रार नोंदविली। पोलिसांनी बॅनर छापलेल्या व्यक्तीला अटक केली। पोलिसांनी पोस्टर छापणाऱ्याविरुद्ध भादवी 534 आणि अधिनियम 1995च्या अंतर्गत 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। चौकात लावलेले बॅनर काढून जप्त केले। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत।
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याला विषबाधा झाली। प्रॅक्टिकल दरम्यान तहान लागली असता टेबलवर असलेल्या बाटलीतील पाणी तो प्यायला, त्यानंतर 1-1.5 तासाने उलट्या होऊन त्याची प्रकृती गंभीर झाली। तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं। रोशन गणेश बोंबडकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मुक्ताईनगरचा राहणार आहे। ज्या बाटलीतील पाणी रोशन प्यायला यामध्ये केमिकल असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याकरता पाणी उपलब्ध नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे। गव्हर्नमेंट पॉलिटिकल कॉलेजमधील डिप्लोमाचा विद्यार्थी नामे रोशन गणेश बोंबडकर, वय 17 वर्ष, राहणार मुक्ताईनगर याला पाण्यातून विषबाधा झाली। शुक्रवार 15 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 6 विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल चालू असताना अचानक रोशनला तहान लागल्यामुळे लॅबमध्ये असलेली पाण्याची बॉटलमधील पाणी त्याने प्राशन केलं। 1 ते 1.5 तासानंतर अचानक रोशनला उलट्या व्हायला लागल्या। त्यानंतर रोशनला रुग्णालयामध्ये नेले असता येथील विद्यार्थ्यांना कळले की त्या पाण्यामध्ये केमिकल असल्याची शक्यता आहे। रोशनची स्थिती गंभीर होत असताना फर्शी स्टॉफ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मी भूषण सुरेश करते, रोशन मोबाटकर माझा मित्र आहे। आम्ही दोघे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये शिकतो, मेकॅनिकल फर्स्ट इयरलाच आहे आम्ही। काल 4 ते 6 आमचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं, त्या दरम्यान आम्हाला तहान लागली। तर कॉलेजमध्ये तर पाणी संपलं होतं आणि हॉस्टेलवरही 1-2 दिवसापासून वॉटर कूलरमध्ये बिघाड असल्या कारणाने पाणी आहे नाही असंच होतं। तर पाणी तिथं पोरांमध्ये होतच नाही। तिथं एक मग बॉटल दिसली, तर आम्हाला माहिती ती बॉटल कोणाची होती, तर मी त्यातलं काही पाणी पिलो नाही। पण माझं काही लक्ष नसताना रोशननी माझा मित्र जो आता ॲडमिट आहे त्यांनी त्यातले 1-2 घोट पाणी पिलं। त्याला माहीत नव्हतं की त्यात काही केमिकल वगैरे मिक्स आहे म्हणून। ते पाणी त्याला कडूसर लागलं, ते त्यांनी मला नंतर सांगितलं हॉस्टेलवर आपण जाताना। पण आम्ही ते असेल बा जुनं पाणी असेल तर एवढं लक्ष दिलं नाही। पण नंतर 1-1.5 तासांनी त्याला उलट्या वगैरे चालू झाल्या आणि असे नाही 1-2 झाल्या, त्याला 5-6 उलट्या झाल्या एकदम। तर ते बघताच आम्ही त्याला एरविनमध्ये नेलं। एरविनमध्ये मग त्यांनी विचारलं केमिकल कुठलं, काय पिला काय तो, मग तो म्हटला ते कडू पाणी लागलं, ते केमिकलच असेल कुठलं तर आम्ही मग लॅबमध्ये गेलो रात्री आणि ते बॉटल कुठली आहे बघितली। मग ते केमिकल कुठलं आहे तिथं मग रात्री मॅडमला बोलवलं आम्ही आमच्या केमिस्ट्रीच्या। त्यांनी सांगितलं की केमिकल कुठलं असावं ते असू शकते। मग रात्री 10 वाजता आम्ही त्याला इथं सनशाईन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि मग आता त्याचा उपचार चालू आहे। काल रात्री मग आमचे काही सर लोक पण आले होते सोबत, ती आता चालू आहे उपचार। तक्रार वगैरे दाखल केली आहे? रात्री पोलीस आले होते रिपोर्ट तक्रार दाखल केली आहे? आम्ही नाही सर, आम्ही अशी पर्सनली केली नाही। विद्यार्थ्यांना विचारले असता महाविद्यालयामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाण्याची व्यवस्था नसल्याचे सांगितले। रोशनने प्राशन केलेलं पाणी त्याला कडवट लागलंय, त्यावरून त्यामध्ये केमिकल होतं, हे पाण्याच्या बाटलीत आलं कसं हा प्रश्न आहे। रोशनची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे। लालखडी येथे राहणाऱ्या फिर्यादी इस्माने 100 रुपये दिले नाही म्हणून धारदार कटरने आरोपीने फिर्यादीच्या गालावर वार केला, जीवे मारण्याची धमकी दिली। आरोपी अनिल देशमुख याने दारू पिण्याकरिता फिर्यादीला 100 रुपये मागितले। फिर्यादी शेख जुनेद इब्राहिम याने स्वतःचा जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी फिर्यादीला रुग्णालयात दाखल केलं असून गुन्हा दाखल केला आहे। सिटीजन उर्दू हायस्कूल जवळ लालखडी येथे राहणारा फिर्यादी शेख जुनेद इब्राहिम, वय 26 वर्ष, हा जस्त चौक येथे बसला असता आरोपी अनिल देशमुख याने फिर्यादीला दारू पिण्याकरिता 100 रुपये मागितले। फिर्यादीने नाही म्हटल्यामुळे आरोपीने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व खिशातून धारदार कटर काढून फिर्यादीच्या गालावर वार केला। तेथून फिर्यादी स्वतःचा जीव वाचवीत पोलीस स्टेशनला पळत गेला व तक्रार दाखल केली। पोलिसांनी फिर्यादीला सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं। सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी विरुद्ध 104-24 कलम 307, 294, 504, 506-2 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला। पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे। मनपा आयुक्तांनी मालमत्ता करामध्ये 4 पटपैकी 1.5 पट भरणा करण्याबाबत नामदार अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असं अमरावती नागरी कृती समितीचं म्हणणं आहे। यावर अमरावती नागरी कृती समितीने आक्षेप घेतला असून या संदर्भातील म्हणणं पत्रकार परिषदेत मांडलं। महानगरपालिकामध्ये प्रशासकीय काळामध्ये 2022-2023 मध्ये तत्कालीन आयुक्त यांनी अमरावती क्षेत्रामधील सर्व मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 10 पट वाढ केली आणि 10 पट वाढ करत असताना
नागरिकांसोबत कोणतं नोटिफिक्स चर्चा किंवा या निखील काही नागरिक चर्चा नाही केली, काही त्याचं नियोजन नाही केलं आणि वाढीव करून त्यांनी ते सर्वेक्षणसाठी आणि मूल्यांकनासाठी एक सातत्य नावाची कंपनी एजन्सी नियुक्ती केली आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक मालमत्तेचं सरसकट सर्वेक्षण करण्यात आलं आणि मूल्यांकन करण्यात आलं. तर माझा एक जो अनुभव आहे, एक नगरसेवक होतो, माजी नगरसेवक होतो, मला माहीत आहे की मालमत्ता कर हा फक्त कार्पेट एरियाला लागतो. त्याच्यामध्ये बाथरूम नसते, वरांडा नसते, बाल्कनी नसते, जिना नसते आणि पार्किंग नसते. परंतु यांच्या सातत्य कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सरसकट मोजमाप करून त्याला मूल्यांकन केलं व त्याला कर लावण्यात आलं. त्याच्यामुळे ज्यांना 1000 रुपये कर होतं उदाहरणार्थ त्याला 10,000 आलं. याबाबत अंदाजे 25 ते 30,000 मालमत्ता धारकांनी ऑब्जेक्शन घेतलं, परंतु त्या ऑब्जेक्शनबाबत काही सुनावणी झाली नाही, त्यांना काही न्याय मिळाला नाही. याबाबत वारंवार आम्ही निवेदन दिले, वारंवार तक्रारी केल्या, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या आणि या मालमत्तांच्या सर्वेक्षणसाठी जी एजन्सी नेमली त्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये 18 ते 20 कोटीचा भ्रष्टाचार झाला. आम्ही त्याच्यामध्ये पोलीसमध्ये कंप्लेंट केली पाहिजे, याची चौकशी करण्यात आली. आता काय झालं, 2-3 दिवसाआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अमरावतीच्या मनपाच्या आयुक्तांना मुंबईला बोलून त्यांच्या कक्षात सांगितलं की ते 4 पट जे टॅक्स वाढवला आहे त्याला कमी करून 1.5 पट करण्यात यावा असे आदेश दिले. परंतु कालपासून अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे वाढीव मालमत्ता करा त्याच्याच नोटीस देणं सुरू केल्या आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना सक्ती केली, सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना की तुम्ही टॅक्स सुरू करा. मला सांगा, जेव्हा 29 कोटी रुपये देऊन तुम्ही एजन्सी नेमलेली आहे, मग त्याच्या कर्मचाऱ्यांनी हाऊस टॅक्स वाटावा, त्यांनी हाऊस टॅक्स वसूलबाबतचा निर्णय घ्यावा. सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही कशाला कामाला लावता? काय या सर्व हाऊस टॅक्समध्ये एक घोड आहे, याची कारवाई करण्यात यावी. अगर कारवाई नाही करण्यात आली तर आम्ही कृती समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या बंगल्यासमोर आमरण उपोषण करू असं आमची गोष्ट आहे. पैसे कमावण्यासाठी डेली कलेक्शनचं काम करणाऱ्याने बनाव रचला, तशी तक्रार त्याने पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांनी काही तासातच त्याचं पितळ उघडं पाडलं. परतवाडा येथील पार्ले एजन्सीमध्ये काम करणाऱ्याने हा बनाव रचला. आपल्यावर चाकू हल्ला झाला असं सांगून स्वतःच्या हातावर चाकू मारून घेतला. डोळ्यात तिखट फेकल्याचंही सांगितलं. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचं पितळ उघडं पडलं व परतवाडा पोलिसांनी आरोपीला त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतलं व पैसे जप्त करून मालकाच्या स्वाधीन केले. 15 मार्चला परतवाडा येथील पार्ले एजन्सीचे काम करणारे मालक चंदन बन्सल यांच्याकडे काम करणारा निखिलेश सत्यनारायण तिवारी राहणार टिळक चौक परतवाडा हा डेली वसुलीचे पैसे जमा करीत असताना मागून अज्ञात दोघे दुचाकीने आले. सिद्धार्थ हायस्कूल जवळ आले असताना एकाने मिरची पूड डोळ्यात फेकून एकाने फिर्यादीच्या हातावर चाकू मारून जखमी करून खिशातील जबरीने 40,000 हिसकावून पोबारा झाले. याचीच तक्रार परतवाडा पोलीस स्टेशनला होताच परतवाडा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता त्यात वेगळी शंका निर्माण झाली. यात डेली कलेक्शन करणारा निखिलेश तिवारी याची चौकशी केली असता त्याच्या सांगण्यात पोलिसांना शंका निर्माण झाली. वैद्यकीय तपासणीत डोळ्यात मिरची फूट फेकल्याचे दिसून आले नाही. त्याच्या डाव्या हातावर चाकूचा खुणा स्वतः केल्याचे प्रथमदर्शनी ओळखून आले. यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याचा साथीदार दुर्गेश जगन्नाथ बैस टिळक नगर परतवाडा, अमोल हरिभाऊ मेशकर नाईक प्लॉट परतवाडा यांच्या मदतीने लुटपाटचा बनाव करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणात दुर्गेश बैस यांच्या घरातून नगद 40,000 जप्त करून मालक चंदन बन्सल यांना सुपूर्द केले. तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून परतवाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काल दिनांक 15/3/2024 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आम्हाला स्वतःला माहिती मिळाली की सिद्धार्थ हायस्कूल समोर एका इस्माला चाकूने मारहाण करून त्याच्याकडून काही रक्कम हिसकावून घेऊन गेले अशी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही स्वतः आमची सर्व टीम आम्ही घटनास्थळी गेलो. घटनास्थळी गेल्यावर अशी माहिती मिळाली की मोटरसायकलवर 2 जण आले. त्या दोघांनी पाठीमागून चाकू मारून मिरची पूड टाकून फिर्यादीच्या जे हातातील जी बॅग आहे पैशाची 40,000 रुपयाची ती हिसकावून ते घेऊन गेले. त्यानंतर आम्ही फिर्यादीस विचारपूस केली. तसेच घटनास्थळा शेजारी असणारे जे लोक आहेत त्यांना विचारपूस केली.
घटनास्थळा शेजारी CCTVची पाहणी केली, परंतु जो फिर्यादी सांगत होता त्याच्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये थोडी तफावत येत होती. त्यामुळे आम्ही जे डॉक्टर आहेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की जो फिर्यादी आहे त्याच्या डोळ्यामध्ये मिरचीपूडचा एकही अंश नाही आहे आणि जी इंजुरी दिसत आहे ती सेल्फ इंजुरी दिसत आहे. त्यावरून आम्ही जो फिर्यादी आहे तिवारी त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांना सांगितलं की तो कर्जबाजारी झाला आहे, म्हणून त्याने त्याच्या इतर 2 साथीदारासह सदर घटनाही घडून आणली आहे. त्यानंतर आम्ही त्याचे दोघं साथीदारांना ताब्यात घेतलं. त्याचा एक साथीदार दुर्गेश बैस याच्याकडून याच्याकडून जी रक्कम होती 40,000 रुपयाची ती आम्ही जप्त केली. तसेच घटनेच्या वेळी वापरलेला चाकूसुद्धा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांना खोटी माहिती दिली म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने परतवाडा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, पोलीस कर्मचारी सचिन होले, सुधीर राऊत, उमेश सावरकर, मनीष काटोलकर, विवेक ठाकरे, जितेश बाबिल, घनश्याम किरोले यांनी केली. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.